मी काय सांगतो, मी जसा जे आर काढला तसा एक शब्द सुद्धा फडणवीस साहेबाच्या, अजितदादाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही. कारण मी कधीही खरं काम करतो, मला खोटं जमत नाही. मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला, तुम्ही याच्यात सखोल जायला पाहिजे होतं, त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं, त्याला अटक करायला पाहिजे होतं. का नाही केलं? का नाही केलं? आम्ही मराठी शांत केलेत का नाहीत? आणि मराठ्यानं माझा हात जोडून आव्हान आहे, तुम्ही फक्त शांत राहा. इथून पुढे सुद्धा मी बघतो, मी याची पाठ पुरवितो कशी पुरवायची. कारण मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास राहिला कसा राहील? फडणवीस साहेबांना, अजितदादाला आणि शिंदे साहेबांना एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यापासून बोललोच नाही. आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं, काहीच कारण नव्हतं. पण जबाबदार तुम्ही आहेत, फडणवीस साहेबांनी ते अजित पवार. हे जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय, जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय, मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, मला वाचवा, याच्यानंतर मी काही करणार नाही, हेच फडणवीसना जाऊन सांगतोय तो, तर हे किती अवघड आहे. जर ते हे जाऊन सांगतोय तर हे किती अवघड आहे. हे किती मोठा कट रचू लागायला सुद्धा मग असं म्हणावं लागेल. म्हणायचं नसलं तरी अजितदादा आणि फडणवीस बी सोबत आहेत त्याचा असा अर्थ होतो.